विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 10वी साठी असलेला ग्रेड सब्जेक्ट ज्याला आपण श्रेणी विषय असं म्हणतो, यामध्ये संरक्षण शास्त्र, जलसुरक्षा, शारीरिक शिक्षण व आरोग्य यांचा समावेश होतो। मित्रांनो, या सर्व विषयांमध्ये सांगितलेल्या उपक्रमांचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, त्यानुसार आपल्याला संरक्षण शास्त्र या विषयाचा पहिला उपक्रम सोडवायचा आहे। त्याचं नाव आहे आपल्या परिसरातील एखादी स्वयंसेवी संस्था NGO शोधा। ती संस्था कसे कार्य करते ते अभ्यासा। त्यावर वर्गात चर्चा करा व माहिती लिहा। यामध्ये एक सूचना आहे, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर माहिती लिहिण्यास हरकत नाही। विद्यार्थ्यांनी केवळ एकाच संस्थेची माहिती लिहावी। यामध्ये आपण आज 3 संस्थेची माहिती पाहणार आहोत। आपण पहिली संस्था पाहूया। 1. श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था, वर्धा। स्थापना 2007। पत्ता M.B. चंदुरकर 14 विवेकानंद नगर, नालवाडी, वर्धा 442001। मुख्य कार्य 1. गरजूंसाठी मोफत अन्नदान। 2. ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, दंत तपासणी, रक्तदान, प्राथमिक उपचार। 3. HIV एड्स जनजागृती। 4. महिला व युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण। आणि 5. कायदेशीर मदत व मानवाधिकार जनजागृती। कार्यपद्धती 1. संस्था स्वयंसेवकांच्या मदतीने गावोगावी जाऊन गरजूंना मदत करते। 2. स्थानिक डॉक्टर, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शिबिरे आयोजित केली जातात। 3. शासकीय योजनांची माहिती देऊन लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम। 4. बचतगट आणि प्रशिक्षण वर्गांद्वारे महिलांना आर्थिक सक्षमता मिळवून देणे। आणि 5. विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करणे। कामाची पद्धत: संस्था आठवड्यातील 7 दिवस कार्यरत आहे। सुमारे 30 कर्मचारी कार्यरत असून स्वयंसेवकांच्या मदतीने विविध उपक्रम राबवले जातात। आता ही आहे दुसरी सामाजिक संस्था। 2. क्षितिज ग्राम विकास संस्था, वर्धा। स्थापना 2008। नोंदणी क्रमांक महा 7608W। दर्पण ID MH 200900014957। पत्ता संजय D मेश्राम, विक्रमशिला नगर, चौधरी लेआउट, प्लॉट न 22, वार्ड न 2, सिंधी मेघे, वर्धा 4,42,001। मुख्य कार्य: 1. शिक्षण व साक्षरता। 2. आरोग्य जनजागृती। 3. महिला व बालकल्याण। 4. पर्यावरण संवर्धन। 5. दिव्यांग व्यक्तींसाठी मदत। 6. आपत्ती व्यवस्थापन। आणि 7. रोजगार निर्मिती व कौशल्य विकास। कार्यपद्धती: 1. गाव पातळीवर प्रशिक्षण शिबिरे व जनजागृती मोहिमा। 2. महिला बचतगट तयार करून त्यांना स्वयंरोजगारासाठी मदत। 3. शाळांमध्ये आरोग्य तपासणी व स्वच्छता जनजागृती। 4. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व जलसंवर्धन उपक्रम। आणि 5. दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे व शैक्षणिक मदत। कामाची पद्धत: संस्था विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्य करते आणि स्थानिक गरजांनुसार उपक्रम राबवते। पारदर्शकता आणि सामाजिक सहभाग यावर भर देते। आता आपण आणखी एका संस्थेची माहिती पाहूया। 3. सेलू तालुका ग्रामीण आदिवासी विकास संस्था, धनोली मेघे। स्थापना 2006। नोंदणी क्रमांक MH 16/2006, वर्धा। दर्पण ID MH 2010 00 36111।
पत्ता धनोली मेघे, तालुका सेलू, जिल्हा वर्धा 442104। मुख्य कार्य 1. आदिवासी व मागास समाजासाठी शिक्षण व आरोग्य सेवा 2. महिला सक्षमीकरण 3. युवक विकास व खेळ 4. मानवाधिकार जनजागृती 5. कृषी व जलसंधारण आणि शेवटी HIV एड्स जनजागृती। कार्यपद्धती 1. आदिवासी भागात जाऊन शैक्षणिक व आरोग्य शिबिरे आयोजित करणे 2. स्थानिक शिक्षक व आरोग्य सेवकांच्या सहकार्याने सेवा पुरवणे 3. युवकांसाठी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम 4. महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग व बचतगट आणि शेवटी शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे। कामाची पद्धत संस्था विशेषतः आदिवासी भागात कार्य करते। शैक्षणिक शिबिरे, आरोग्य तपासणी आणि महिला प्रशिक्षण कार्यक्रम हे त्यांच्या मुख्य उपक्रमांपैकी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच पठातील दुसरा उपक्रम आहे। एखाद्या राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या। भारतासमोरील सामाजिक व राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून घ्या, त्यावर वर्गात चर्चा करा। त्या समस्या सोडविण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल ते लिहा। उत्तरमध्ये लिहूया। श्रीमती ममता देशमुख, राजकीय नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्र। प्रश्न पहिला, भारतासमोरील प्रमुख सामाजिक समस्या कोणत्या आहेत? उत्तर, आजही ग्रामीण भागात शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे। महिला सक्षमीकरण, बेरोजगारी आणि पर्यावरण रक्षण या क्षेत्रात अजूनही खूप काम करायचे आहे। समाजात विषमता आणि जाती धर्मावर आधारित भेदभावही चिंताजनक आहे। प्रश्न 2, राजकीय पातळीवर कोणत्या अडचणी आहेत? उत्तर, राजकारणात पारदर्शकतेचा अभाव, पक्षीय द्वेष आणि जनतेच्या अपेक्षांपासून दूर गेलेली धोरणं ही मोठी अडचण आहे। लोकशाही टिकवण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। प्रश्न 3, या समस्यांवर उपाय काय असू शकतात? उत्तर, शाळांमध्ये मूल्य शिक्षण, युवकांसाठी नेतृत्व प्रशिक्षण आणि स्थानिक स्तरावर जनतेच्या सहभागाने निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे। माध्यमांनीही जबाबदारीने काम करायला हवे। वर्गात चर्चा करण्यासाठी मुद्दे 1. सामाजिक विषमता आणि शिक्षणातील असमानता 2. राजकारणातील पारदर्शकतेचा अभाव 3. युवकांचा सहभाग आणि नेतृत्व विकास आणि 4. पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक उपाय। विद्यार्थ्यांना सुचवू शकणारे उपाय। समस्या, शिक्षणातील असमानता। उपाय, स्थानिक स्वयंसेवी संस्था व शिक्षकांच्या सहकार्याने विशेष वर्ग। समस्या, बेरोजगारी। उपाय, कौशल्य विकास शिबिरे व स्वयंरोजगार प्रोत्साहन। समस्या, पर्यावरण रक्षण। उपाय, वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्लास्टिक विरहित मोहिमा। समस्या, राजकीय जागरूकता। उपाय, शाळांमध्ये लोकशाही कार्यशाळा व चर्चासत्रे। समस्या, महिला सक्षमीकरण। उपाय, बचतगट, प्रशिक्षण वर्ग आणि स्थानिक नेतृत्व संधी। आणखी एक नमुना मुलाखत आपण या ठिकाणी दिलेली आहे। आपण हेही लिहू शकता। मुलाखत, श्री संजय देशमुख, जिल्हाधिकारी, वर्धा। प्रश्न, भारतासमोरील प्रमुख सामाजिक व राजकीय समस्या कोणत्या आहेत? उत्तर, आज भारतात सामाजिक विषमता, शिक्षणातील असमानता, बेरोजगारी आणि धार्मिक ध्रुवीकरण या समस्या गंभीर आहेत। राजकीय पातळीवर पारदर्शकतेचा अभाव, पक्षीय द्वेष आणि लोकशाही मूल्यांची घसरण ही चिंतेची बाब आहे।
प्रश्न: या समस्यांवर उपाय काय असू शकतात? उत्तर: शिक्षणात समावेशकता वाढवणे, स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती आणि युवकांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. माध्यमांनी जबाबदारीने काम करणे आणि नागरिकांनी सजग राहणे हेही महत्त्वाचे आहे. वर्गात चर्चा करण्यासाठी मुद्दे: सामाजिक विषमता म्हणजे काय? तिचे परिणाम काय आहेत? राजकीय पक्षांमध्ये द्वेष का वाढतो? युवकांचा राजकारणात सहभाग का कमी आहे? माध्यमांची भूमिका सकारात्मक की नकारात्मक? विद्यार्थ्यांनी सुचवू शकणारे उपाय. समस्या: सामाजिक विषमता. उपाय: स्थानिक स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा वाढवणे. समस्या: बेरोजगारी. उपाय: कौशल्य विकास प्रशिक्षण व स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन. समस्या: धार्मिक ध्रुवीकरण. उपाय: शाळांमध्ये समावेशक मूल्य शिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रम. समस्या: राजकीय पारदर्शकतेचा अभाव. उपाय: माहिती अधिकाराचा वापर व जनतेचा सहभाग. समस्या: युवकांचा सहभाग कमी. उपाय: शाळा कॉलेजमध्ये राजकीय जागरूकता कार्यक्रम.